11th ॲडमिशन 2026-27 तर कालची लास्ट डेट होती 6 वाजेपर्यंत। यामध्ये भरपूर जे विद्यार्थी आहे म्हणजे 11वीला ॲडमिशन घेत आहेत त्यांनी जो पार्ट 1 होता म्हणजे रजिस्ट्रेशनचा फॉर्म होता हा लॉक केलेला नाही आहे। त्यानंतर विद्यार्थ्यांना पार्ट 2 मध्ये कॉलेजेस ॲड करायचे होते ज्यामध्ये 0 राऊंड सुरू होता आणि तो संपला काल। त्यामध्ये विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले नाही आहे। तर आता ज्यांनी पार्ट 1 लॉक केलेला नाही आहे त्यांना पुढील राऊंडमध्ये फॉर्म भरता येणार का, बरोबर। त्यानंतर ज्यांनीही पार्ट 2 भरलेला नसेल ते फॉर्म भरू शकतात का पुढील राऊंडमध्ये। आणि समजा भरलेला आहे, समजा एखाद्या विद्यार्थ्याने पार्ट 2 भरला, मॅनेजमेंट कोटा किंवा इन हाऊस कोटा भरलेला असेल आणि त्या विद्यार्थ्याला जर ॲडमिशन घ्यायची नसेल तर तो विद्यार्थी पुढील जो पहिला राऊंड होणार आहे सर्व विद्यार्थ्यांसाठी त्यामध्ये फॉर्म भरू शकतो का। साधारणतः पुढील राऊंडमध्ये कोण फॉर्म भरू शकते, कारण की भरपूर असे विद्यार्थी आहे कालपासून भरपूर कमेंट्स आलेले आहे की सर आम्ही पार्ट 1 हा लॉक केलेला नाही आहे, हा अजूनही आमचा ओपन आहे आणि सध्या न्यू रजिस्ट्रेशनसुद्धा बंद आहे आणि फॉर्म लॉकसुद्धा होत नाही आहे, म्हणजे तुम्ही काहीच करू शकत नाही आहे। तर आता पुढे काय करायचं, तर या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण अपडेट बघणार आहे। तुम्हाला तुमच्या मनात जेवढे कन्फ्युजन आहे संपूर्ण या व्हिडिओ बघा, तुमचे कन्फ्युजन दूर होणार। बघा, पहिला पॉईंट आहे की ज्यांनीही फॉर्म भरलेला नाही आहे ज्यामध्ये पार्ट 1 होता, पार्ट 1 म्हणजे रजिस्ट्रेशन, तर तुम्ही जो कॅप राऊंड 1 आहे त्यामध्ये फॉर्म भरू शकता। ज्यांनीही कोट्याअंतर्गत इलिजिबल होते, फॉर्म भरायची इच्छा होती परंतु भरू शकले नाही, त्यांना कोट्याअंतर्गतच ॲडमिशन घ्यायची होती, त्यांच्यासाठी तर आनंदाची बातमी आहे। बघा, कोटा ॲडमिशनचे जेही फॉर्म आहे हे रिओपन करून देण्यात येणार आहे पुढील 3 राऊंडमध्ये। म्हणजे आता 11वीच्या ॲडमिशनसाठी किती राऊंड आहेत मी पहिले सांगितलं होतं, 3 राऊंड आहेत रेग्युलर, ज्यामध्ये विद्यार्थ्यांना कास्टचा बेनिफिट मिळणार आहे। तुम्ही कॅप राऊंडसुद्धा भरू शकता आणि कोट्याअंतर्गत फॉर्मसुद्धा भरू शकता पुढच्या 3ही राऊंडमध्ये। त्यामुळे विद्यार्थ्यांना आनंदाची बातमी आहे, ज्यांनाही कोट्याअंतर्गत ॲडमिशन पाहिजे होती त्या विद्यार्थ्यांसाठी, ठीक आहे। ज्यांनी पार्ट 1 भरलेला नाही आहे घाबरायचं नाही आहे, पुढच्या राऊंडमध्ये आपण फॉर्म भरू शकतो। तुम्ही म्हणता सर कसं, आणि ते सुद्धा सांगतो। आणि एक अजून की सर आम्ही तर काहीच केलेलं नाही आहे, इथे न्यू रजिस्ट्रेशनचं ऑप्शनसुद्धा गायब झालेलं आहे। येईल ऑप्शन 21 तारखेला, संपूर्ण ऑप्शन उपलब्ध करून देण्यात येणार आहे। तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं नसेल तरीही सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता, अर्धवट फॉर्म भरलेला असेल पूर्ण फॉर्म करू शकता, कॉलेजचे नावसुद्धा टाकू शकता। लाईव्ह प्रूफ दाखवतो तुम्हाला, बघा, कारण की या अगोदरची आपण अपडेट दिलेली आहे परंतु विद्यार्थी आहे 10वीला होते, फर्स्ट टाईम त्यांचं ॲडमिशन प्रोसेस सुरू झालेली आहे, कन्फ्युजन होतच असते, ठीक आहे, परंतु ओरिजिनल खरोखर मार्गदर्शन मिळणं गरजेचं आहे। कारण ॲडमिशन प्रोसेस आहे आणि ॲडमिशन प्रोसेसमध्ये जी माहिती ओरिजिनल आहे ती माहिती जर विद्यार्थ्यांना मिळाली तर कोणत्याही विद्यार्थ्याचं एज्युकेशनमध्ये नुकसान होणार नाही आणि आपल्या चॅनलवर एज्युकेशनमध्ये संपूर्ण माहिती तुम्हाला ओरिजिनल मिळणार आहे। तर बघा, 0 राऊंड संपलेला आहे, आता यामध्ये जेही पुढील प्रोसेस आहे हे आपण 0 राऊंडवाल्यांसाठी वेळोवेळी देण्यात येणार। आता यामध्ये 0 राऊंड जर तुम्ही भरलेला असेल तर तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती देण्यात येणार। तुम्ही जर 0 राऊंड भरलेला नाही आहे, फॉर्म अर्धवट आहे, तुमच्यासाठी संपूर्ण माहिती बघा। पहिला पॉईंट आपण इथून बघणार आहे की आता तुम्हाला जो राऊंड सुरू होणार आहे ज्यामध्ये कॅप राऊंड 1 असणार आहे, तर बघा यामध्ये कोण काय करू शकते क्लिअरली समजून घ्या। बघा, नवीन विद्यार्थी नोंदणी आणि भाग 1 मधील बदल म्हणजे झाला पार्ट 1 क्लिअर। पार्ट 1 तुम्ही 21 तारखेला भरू शकता। ज्यांनीही फॉर्म लॉक केलेला नसेल, कोणाची माहिती अर्धवट असेल, डॉक्युमेंट्स अपलोड केलेले नसेल, संपूर्ण माहिती तुम्ही अपडेट करू शकता, चेंजेस करू शकता, ते सुद्धा 21 तारखेला। आणि त्यानंतर बघा, विद्यार्थी पसंतीक्रम भाग 2 भरणे म्हणजे पार्ट 2, ज्यामध्ये आपल्याला कॉलेजेस ॲड करायचे आहे, 21 तारखेपासून तुम्ही फॉर्म भरू शकता। विद्यार्थी 1 ते 10 कॉलेजेस ॲड करू शकतात आणि त्यानंतर विद्यार्थी त्यांच्या पसंतीक्रम गुण आणि अर्जामध्ये दिलेल्या आरक्षणानुसार असल्यास कनिष्ठ महाविद्यालय दिले जातील। म्हणजे याचा अर्थ असा आहे की 21 आणि 22 तारीख फक्त 2 दिवसाचा वेळ देण्यात आलेला आहे तुम्हाला। 2 दिवसामध्ये तुम्ही आतापर्यंत काहीही केलेलं नसेल तरीसुद्धा तुम्ही न्यू रजिस्ट्रेशन, पार्ट 1 मध्ये रजिस्ट्रेशन, पार्ट 1 मध्ये एडिट, पार्ट 1 अपडेट, पार्ट 1 लॉकसुद्धा तुम्ही करू शकता 21 तारखेला, ओके। त्यानंतर पार्ट 2 मध्ये काय करतो आपण, कॉलेजेस ॲड करतो, कॉलेजेससुद्धा तुम्ही ॲड करू शकता 21 आणि 22 तारखेला। याचा अर्थ असा आहे की 11वीच्या रजिस्ट्रेशनसाठी 21 आणि 22 तारीख खूप महत्त्वाची आहे संपूर्ण विद्यार्थ्यांसाठी आणि प्रवेश मिळण्यासाठी। त्यामुळे कोणत्याही विद्यार्थ्यांना घाबरायचं नाही। कोणाला अडचण असेल कमेंट्स करा,
भरपूर कमेंट्स होत्या की सर आम्ही पार्ट 1 भरू शकलो नाही, आमचा पार्ट 1 लॉक झालेला नाही आहे. कोणी म्हणत होतं सर आम्हाला कोटा अंतर्गत फॉर्म भरायचा होता परंतु आम्ही भरू शकलेलो नाही आहे. एवढ्या साऱ्या कमेंट्स होत्या, उत्तर देऊ शकत नव्हतो. त्यामुळे स्पेशल व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे फक्त विद्यार्थ्यांसाठी. तर कोणाला कुठेही अडचण असेल कमेंट्स करा. सर्वात इम्पॉर्टंट डेट म्हणजे 21 आणि 22 तारीख. ओके, ज्यांनी फॉर्म भरलेले नाही आहे त्यांच्यासाठी हा स्पेशल व्हिडिओ होता. क्लिअर. आता व्हिडिओ मिळणार तुम्हाला नेक्स्टवाला, तो म्हणजे की ज्यांनी 0 राऊंड भरलेला आहे, कोणी मॅनेजमेंट कोटा भरला आहे, कोणी इनहाऊस कोटा भरला आहे, कोणी मायनॉरिटी कोटा भरलेला असेल, त्यांना पुढील प्रोसेस काय असणार आहे या संदर्भात संपूर्ण अपडेटेड व्हिडिओ थोड्या वेळामध्ये आपल्या चॅनलवर देण्यात येणार. त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा. आणि ज्यांनी डॉक्युमेंट्स बनवायला टाकलेले असेल 21 तारखेपर्यंत तुम्ही डॉक्युमेंट्स कलेक्ट करून घ्या. मार्कशीट आणि टी सीसुद्धा तुम्हाला 21 तारखेपर्यंत मिळू शकते. क्लिअर. आणि तुम्हाला जे डॉक्युमेंट्स हेतूमध्ये दिलेले असेल तर तुम्हाला जी डेट दिली आहे डॉक्युमेंट्स कलेक्ट करून घ्या. कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिलियर वगैरे. आणि आपल्याला जे 21 तारखेला आपण परत जे डॉक्युमेंट्स आहे अपलोड करून घेऊ. ठीक आहे. कोणाला काही अडचण असेल तर सांगा, माहिती दिली जाणार. आणि 11वीच्या ॲडमिशनसाठी आता जी पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार. त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.